माझा बदला तर मी घेऊनच राहणार. तुम्ही मला माझ्या प्रेमापासून दूर केलतं. आता बघा मी काय तमाशा करतो. ती व्यक्ती तिच्याच मस्तीत चालत तिथून निघून गेली. आता पुढे. सकाळी मयुरीला जाग आली तेव्हा तिचं डोकं जाम दुखत होतं. तरी ती उठून बसली. घड्याळात पहाटेचे 5 वाजले होते आणि आता झोप येईल असंही वाटत नव्हतं. म्हणून ती उठली आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये निघून गेली. 20 मिनिटांनी जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिला जरा बरं वाटत होतं. तिने तिच्या डोक्यावर जोर दिला तेव्हा तिला कालचा तिचा वेडेपणा आठवला आणि ते वाक्यही. काय तू खरंच माझ्यावर माझ्या आईसारखं प्रेम करशील? ओ गॉड मयुरी, हा काय मूर्खपणा केलाय तू? काल भावनेच्या भरात तुला एवढंही समजलं नाही का की तू काय बोलते? काय वाटलं असेल अनयला? मयुरी तिथेच डोकं पकडून बेडवर बसते. कसं होणार आहे माझं? असला मूर्खपणा नेहमी मलाच करायचा असतो का? अजून काय काय केलंय मी मला आठवू देत पहिले. ती काल जे जे काही घडलं ते जसेच्या तसं आठवायला लागते. तिला तिचं आणि अनयचं दोघांचंही वागणं आठवलं. काल अनयने तिची घेतलेली काळजी, त्याचं तिला समजून घेणं तिला आठवत. मनात कुठेतरी त्याचं असं वागणं आवडतही, कारण तिची आई आणि वेदानंतर तो ती पहिली व्यक्ती होता ज्याने तिची इतक्या प्रेमाने काळजी घेतली होती. मयुरी तशीच तिच्या रूममध्ये खूप वेळ बसून राहते. कदाचित अनयलाही तिच्या या मनस्थितीची कल्पना होती, म्हणून त्याने स्वतःहून तिच्याशी बोलण्याचा निर्णय घेत तिच्या रूमचा दरवाजा वाजवला. मयुरी, मला माहीत आहे तू उठली आहेस. काल जे झालं त्याचा जास्त विचार करू नकोस. आणि हो, त्यावरून मी तुझ्यावर रागावलोही नाहीयेत, ठीक आहे? आता पटकन नाश्ता करायला बाहेर ये, मी वाट पाहतोय. अनय बोलून निघून गेला. त्याचा तो शांत कसलाही राग नसलेला आवाज ऐकून तिला मनोमन बरं वाटलं. हो आले. तिच्या तोंडून खूप कष्टाने शब्द बाहेर पडले. पण तिचा हा थोडासा घाबरलेला पण लाजळू आवाज ऐकून अनयच्या चेहऱ्यावर मात्र खूपच छान स्माईल आली. 5-1 मिनिटांनी जरा दबकतच मयुरी रूम बाहेर आली. तिने पाहिले तर अनय तिचीच वाट पाहत होता. तिला बाहेर आलेलं पाहून अनयने लगेच तिला आवाज दिला. मयुरी, चल पटकन ये, मला उशीर होतोय. आज जरा लवकर जायचंय मला ऑफिसला. मयुरी येऊन तिच्या चेअरवर बसते. तसं अनय तिला आणि स्वतःलाही असं 2 प्लेट्समध्ये उपमा घेतो. ते पाहून ती अनयकडे पाहते, कारण तो कधीच उपमा नाही खायचा. तिला वाटलं त्याला आवडत नसेल म्हणून तिने ही नंतर केलाच नव्हता. उपमा? अनय, मी तुझ्यासाठी दुसरं काही करू का? का तू केलंय? मयुरी प्लेटमधला उपमा पाहत म्हणते. नाही, त्याची काही गरज नाहीये. मी आज मुद्दामहून केलाय उपमा. अनय तिला थांबवत म्हणतो. ते अनय, म्हणजे मला तुला कालसाठी सॉरी म्हणायचं होतं. तशी सहसा मी इमोशनल होत नसते, पण काल मला माहीत नाही काय झालं, पण आईची खूपच जास्त आठवण येत होती आणि मग भावनेच्या भरात मी जे काही वागले, बोलले. सॉरी, मला त्यावेळी खरंच कळत नव्हतं मी काय करते. आई गेल्यावर ही दुसरीच वेळ होती जेव्हा मी इतकी भावूक झाले होते. मयुरी शब्दांची जुळवाजुळव करत एका दमात बोलते. तिच्या मनाची चलबिचल, अस्थिरता तिच्या हातांच्या हालचालीवरून लगेच समजून येत होती. मयुरी शांत हो. अनय तिला शांत करत बोलतो. ॲक्च्युली मयुरी, खरं सांगायचं तर उलट मलाच तुला थँक्यू म्हणायचंय कालसाठी. अनय, मग मला म्हणजे त्रास मी तुला दिलाय ना? मग 1 मिनिट, तू माझी मस्करी करतोय का? मयुरी त्याला म्हणते. नो, असं काहीच नाहीये, मी खरंच बोलतोय. माझे आई बाबा गेल्यावर काल पहिल्यांदाच तुला तुझ्या आईसाठी रडताना पाहून मी त्यांच्यासाठी रडलो. माहीत नाही का कसं, पण अचानक एक मनावर असलेलं ओझं कमी झालं आणि म्हणूनच मी आज हा उपमा केला, कारण मला आईच्या हातचा उपमा खूप आवडायचा. अगदी मला रोज दिला तरी मी खाईल. ती गेल्यावर मी तो खाणंच सोडून दिलं होतं. अनय बोलत असताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज, हसू असते. त्यालाही आईबाबा नाहीत हे ऐकून दुःखी झालेल्या मयुरीला त्याच्या चेहऱ्यावरचं ते तेज, ते हसू मोहवून टाकत होतं. ती एकटक त्याच्या चेहऱ्याकडे पाहायला लागली. तुला माहीत आहे मयुरी, माझी आई खूप सुंदर होती दिसायला आणि
त्यापेक्षा जास्त प्रेमळ होती ती. माझं काही चुकलं तर ती प्रेमाने समजावून सांगायची. तेही इतकं छान की नंतर चुकूनसुद्धा आपल्याकडून ती चूक होणार नाही. आणि बाबांचं म्हणशील तर ते माझे बेस्ट फ्रेंड होते. इतर दिवशी त्यांना मला वेळ देता नाही यायचा म्हणून त्यांचा रविवार माझ्यासाठी ठरलेला असायचा. असा कुठलाच गेम नव्हता जो ते माझ्यासोबत खेळले नव्हते. पण अभ्यासाच्या बाबतीतही ते तितकेच स्ट्रिक्ट होते. माझे सगळे दिवस अगदी मजेत चालले होते. पण एक दिवस अचानक सगळंच संपलं. अचानक मला कळलं की बोलताना त्याला हुंदका आला, पण तो तसाच थोपवत अनय पुढे म्हणाला. अचानक मला कळलं की मी आता त्या दोघांना कधीच नाही भेटू शकणार, ना त्यांच्याशी खेळू शकणार, ना कधी आईचं हसू ऐकायला मिळणार, ना बाबांसोबत खेळायला मिळणार. तेव्हा मी त्यांच्यासाठी जे रडलो ते पहिलं आणि शेवटचं होतं. त्या दिवशी मला अचानक जाणीव झाली की आता मी मोठा झालोय. अनेक जबाबदाऱ्या आहेत ज्या आता मला सांभाळायच्या आहेत. त्यानंतर खूप वेळा माझ्या जवळच्या व्यक्ती माझ्यासमोर इमोशनल झाल्यात. पण तरीही माझ्या डोळ्यातून एकही अश्रू नाही आला. पण काल जेव्हा तुला आईसाठी रडताना पाहिलं तेव्हा माहीत नाही कसं पण मलाही रडावंसं वाटलं. तुला आठवतं एकदा मी तुला एक झुमक्यांचा जोड दिलेला आणि हे सांगितलं होते की माझ्या जवळच्या व्यक्तीने दिले ते झुमके माझ्या आईचे होते. तिला ते खूप आवडायचे. जेव्हा कधी काही सण वगैरे असायचा तेव्हा ती हमखास आवर्जून ते घालायची. खूप सुंदर दिसायची तेव्हा ती. मी रोज त्या दोघांना मिस करतो पण कधीच त्यांच्यासाठी रडलो नाही. थँक्यू टू यू की तुझ्यामुळे काल पण मला ती संधी मिळाली. अनय मनातलं बोलत होता तर मयुरी पहिल्यांदाच त्याला असं भरभरून बोलताना पाहत होती, तेही त्याच्या आईबाबांबद्दल. तू अजूनही खूप प्रेम करतोस ना त्यांच्यावर, मयुरी त्याला म्हणते. खूप जास्त. इनफॅक्ट मी तर म्हणेल की कदाचितच अजून कुणावर मी इतकं प्रेम करू शकेल. अनय इफ यू डोंट माइंड मी एक प्रश्न विचारू? तू विचारू शकते पण त्याचं उत्तर मी देईलच असं नाही, अनय तिला म्हणतो. हरकत नाही. मला हेच जाणून घ्यायचं होतं की नक्की काय झालेलं आईबाबांसोबत, म्हणजे ते अचानक असे सोबतच ॲक्सिडेंट, मर्डर. मयुरी अजून काही बोलण्याआधीच अनय बोलतो. मर्डर झाला होता त्या दोघांचा, बस इतकंच सांगू शकतो तुला मी. हे बोलत असताना एक अश्रू अलगद त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलांडतो, जे मयुरीलाही कळतं. ती त्याच्या हातावर हात ठेवते. ह्या खूप जुन्या गोष्टी आहेत अनय. तू आता तुला त्रास करून घेऊ नकोस. आता सगळं ठीक आहे ना? बस तर मग तू खरंच खूप ब्रेव आहेस की इतक्या लहान वयात तुला तुझ्या जबाबदारीची जाणीव झाल्यावर रडत न बसता तू ते सगळं सांभाळलंस. आपल्या दोघांची ही कथा सारखीच आहे. पण आता आपण एकटे नाही आहोत. मुळात तू एकटा नाही आहेस. मी आहे तुझ्यासोबत. तुला हवं तेव्हा माझ्याजवळ मन मोकळं करू शकतो. ट्रस्ट मी. मयुरी हलकेच त्याचा हात दाबत बोलते. काय तुम्हाला खात्री आहे ही तीच व्यक्ती आहे? राम हातात एक फोटो धरत बोलता. यस बॉस. काल आम्ही यांनाच अनय सर आणि मॅमकडे पाहून हसताना पाहिले. त्यांना हेही माहीत होतं की आमचं त्यांच्याकडे लक्ष आहे, तरी देखील ते तिथेच थांबून होते. एक बॉडीगार्ड पुढे येत बोलतो. ठीक आहे तुम्ही जा आता. राम बोलता तसं आयुष सोडून सगळे गार्ड्स तिथून निघून जातात. दद्दू हा कोण? तो तिथे पडलेल्या फोटोजपैकी एक हातात घेत म्हणाला. अभिराज जाधव. काय? हा अभिराज जाधव आहे आमच्या आईबाबांचा खुनी? आयुष रागात बोलतो. दद्दू तुम्ही दादाला कधी सांगणार आहात याच्याबद्दल? आयुष घाई गडबड करू नकोस. हा अनयवर लक्ष ठेवून होता, म्हणजे नक्कीच त्याला मयुरीबद्दल समजलं असेल की ती अनयची कोण आहे आणि या गोष्टीचा फायदा तो नक्कीच उचलेल. त्याच्यापासून मयुरीला खूप जास्त धोका आहे. तो एकही चान्स नाही सोडणार आपल्याला दुखवायचा. तू एक काम कर, तिची सिक्युरिटी अजून वाढव. भलेही तो उघड तिच्यावर हल्ला करणार नाही आणि कुणाला करायलाही लावणार नाही, पण तिला त्रास द्यायचा प्रयत्न नक्की करेल. आणि हो, अनयला आता कॉल कर आणि इकडे बोलावून घे.
हो करतो, इतकं बोलून आयुष तिथून निघून जातो. भावना, तुझा अभि परत आलाय इतक्या वर्षांनी, पण काळजी करू नको करूस. मी मयुरीवर त्याची सावलीही नाही पडू देणार, कधीच नाही. राम स्वतःशीच बोलत पुन्हा त्यासमोर पडलेल्या फोटोकडे पाहायला लागतात. इकडे मयुरी आणि अनय बसलेले असतात. तोच अनयचा फोन वाजतो. तसं मयुरी पटकन त्याच्या हातावरचा तिचा हात काढते. तोच अनयही लगेच स्वतःला सावरून घेतो. हॅलो, अनय कॉल उचलून बोलतो. हॅलो बाई, तुला दद्दूने बोलावलंय घरी आणि हे अर्जंट आहे. पलीकडून आयुषचा आवाज येतो. पोहोचतो मी काही वेळात, बाय म्हणत अनय कॉल कट करतो. सॉरी मयुरी, मला जायला हवं, तुला ऑफिसमध्ये भेटतो. अनय तिच्याकडे पाहत बोलतो. काही हरकत नाही, जा तू. ओके देन, बाय बाय. अनय निघून जातो. पण मयुरी मात्र तिथेच बसून अनयच्या बोलण्याचा विचार करत असते. किती आणि अजून काय काय आहे अनयच्या बाबतीत जे मला माहीत नाहीये. आमच्या दोघांनाही आई वडील नाहीत. त्याच्याही आईबाबांचा माझ्या आईसारखा मर्डर झालेला. कदाचित कालियामुळेच त्याने मलाही न चिडता समजून घेत माझा वेडेपणा सहन केला. ती तिथे स्वतःशी विचार करत बसून असते आणि ऑफिसची वेळ झाल्यावर निघून जाते. आयुषचा फोन आल्याने अनय लगेच त्याच्या घरी जातो. बरं झालं बाई तू आलास. हॉलमध्ये बसलेला आयुष अनयला आत येताना पाहून म्हणाला. दद्दू कुठे आणि मला इतक्या घाईने का बोलावलं? दद्दू स्टडी रूममध्ये आहेत, त्यांनी तुला तिकडेच बोलावलंय. आलोच मी. अनय तिथून निघून जातो. दद्दू, अनय खिडकीबाहेर पाहणाऱ्या रामला आवाज देतो. आलास? फार लवकर आलास, बस ये. दद्दू परत आत येऊन सोफ्यावर बसत बोलता. दद्दू, इतक्या घाईने का बोलावलं, काही झालंय का? हे बघ. दद्दू टेबलावर पडलेल्या फोटोजपैकी एक त्याच्या हातात देत बोलता. ह्याला ओळखलंस? हा तर हा अभिराज जाधव. बाकी मला तुला काही सांगायची गरज नाही. हा भारतात कधी परत आला? अनयचा चेहरा रागाने लाल झाला होता, पण तरीही तो स्वतःला कंट्रोल करतो. त्या बाबतीत आपले माणसं कामाला लावलेत, कळेलच. पण काय दद्दू? अनय, त्याला मयुरीबद्दल समजलंय, म्हणजे त्याला ती तुझी बायको आहे हे समजलंय, ज्यामुळे नक्कीच तिच्या जीवाला धोका आहे. मला वाटतं तिला सगळं खरं सांगून इथे घेऊन यावं. नाही दद्दू, अजून ती वेळ आली नाहीये की आपण तिला सगळं खरं सांगावं. मी आणि माझी माणसं 24 तास तिच्या आजूबाजूला असतील. मी तिला काहीच नाही होऊ देणार, डोंट वरी. अनय मनाशी काहीतरी निर्धार करत बोलतो. ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ते कर, पण मयुरीला, तुला आणि आयुषला काडी मात्र ही इजा नाही झाली पाहिजे. या बाबतीत तर मी तुझ्यावर विश्वास करू शकतो ना? नक्कीच दद्दू, यू कॅन ट्रस्ट मी. अनय त्यांचे दोन्ही हात हातात घेत बोलतो. यावेळी मी कुणालाही काहीच होऊ देणार नाही. अनय त्यांना म्हणतो. माझा विश्वास आहे तुझ्यावर. तरीही सारखं असं वाटतं माझ्या चुकीची शिक्षा माझ्या मुलांना मिळाली, पण आता ती माझ्या नातवांना मिळू नये हीच इच्छा आहे. दद्दू, जुन्या गोष्टी आठवून स्वतःला त्रास करून घेऊ नका. यावेळी तसं काहीच होणार नाही. आता येऊ मी, ऑफिसलाही जायचंय. आणि हो, जरा आयूकडेही लक्ष असू द्या, लहान आहे तो अजून. हो रे, ठेवतो मी त्याच्यावर लक्ष. तू मात्र तुमच्या दोघांची काळजी घे. हो दद्दू, बरं येऊ मी. हो, आणि लवकरात लवकर माझ्या नातसुनेला घरी घेऊन ये. हो. अनय तिथून निघून जातो. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.